राजा क्या सिंहासन पाप की परिभाषा पावन अग्रम अखंड शय्या परिणाम परीक्षम प्रस्थानम। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्यासोबत व्हिक्टर स्टॉकमध्ये आहे भूषण थोटे, ज्यांचं ग्रॅज्युएशन ॲग्रिकल्चरमध्ये 2022 या वर्षी पूर्ण झालंय। तसंच 2023च्या शेवटीच म्हणजे 2024च्या सुरुवातीला ज्यांचं फायनल सिलेक्शन झालंय SBI असिस्टंट या पदी। तर हा पूर्ण 1.5-2 वर्षाचा प्रवास कसा होता, हा पूर्ण प्रवास आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। तर सर्वात सुरुवातीला भूषण, तुमचं सिलेक्शन झाल्याबद्दल सारथी एज्युकेशन कडून तुमच्या आमच्या सर्वांकडूनच सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन का तुमचं फायनल सिलेक्शन झालंय। तर हा 1.5 वर्षाचा प्रवास एकंदरीत तुम्ही कशी सुरुवात केली होती? म्हणजे सगळ्यात सुरुवातीचा प्रश्न असा की बँकिंग करावं असं का वाटलं? बँकिंग मध्ये जर यायचं असेल तर सर्वात पहिले माझं ग्रॅज्युएशन ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी मध्ये झालेलं आहे। तर मला इथं यायचं होतं तर पर्टिक्युलर AFO बनण्यासाठी यायचं होतं, जे की ॲग्रिकल्चरशी रिलेटेड आहे। त्यानंतर जेव्हा मी इथे आलो, सारथी क्लासेस जॉईन केले, त्यानंतर मला जनरल बँकिंग बद्दल पण माहिती पडलं। तर मग मी दोन्ही याचा विषयाचा अभ्यास सोबत सुरू ठेवला, म्हणजे AFO पण आणि जनरल बँकिंग पण सोबतच तयारी केली। सर्वात पहिल्यांदा मी क्लास कंप्लीट केले, त्यानंतर प्रॅक्टिस, त्यानंतर मग मॉक टेस्ट आणि शेवट आता 1.5 वर्षांचा फायनल। बॅच कोणती होती तुमची? माझी बॅच होती अचिव्हर बॅच 4। अचिव्हर्स बॅच 4। मग त्यामध्ये डेली 5 लेक्चर तुम्ही करायचे? 5 लेक्चर करायचे, म्हणजे रोज क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस आणि ॲग्रिकल्चर या 5 सब्जेक्टची तयारी आपण केली। आणि त्याच्यानंतर मग एक्झाम द्यायला सुरुवात केली। असं झालं का पहिल्याच वर्षी लगेच एक्झाम निघायला लागल्या? नाही, पहिल्या वर्षी ज्या वर्षी मी आलो तेव्हा फक्त एकच एक्झाम निघाली होती, म्हणजे ॲग्रिकल्चर AFO ची प्री निघाली होती फक्त पहिल्या वर्षी 2022च्या डिसेंबर महिन्यातली गोष्ट। ओके, फक्त एकच एक्झाम निघाली, त्याच्यानंतर कोणतीच एक्झाम निघाली नाही। त्यानंतर मी पुन्हा प्रॅक्टिस सुरू केली आणि 2023च्या ज्या काही एक्झाम आहेत त्यामध्ये मग माझ्या सर्व प्री निघायला सुरुवात झाली। ओके, म्हणजे 2022ला तुम्ही सुरुवात केली। सुरुवात करत असताना 5 सब्जेक्टला टार्गेट केलं, पण कम्पॅरेटिव्हली तुमची त्या केसमध्ये फक्त AFO ची प्री एक्झाम क्लिअर झाली। मग 2023ला जेव्हा न्यू फ्रेश कॅलेंडर आलं तेव्हा पुन्हा 5 सब्जेक्टला आपण टार्गेट केलं, म्हणजे त्या केसमध्ये पुन्हा ॲग्रिकल्चरला स्किप केलं नाही। ॲग्रिकल्चर पण सोबत चालू होतं कम्पॅरेटिव्हली थोडंसं, म्हणजे टाइम आपण पर्टिक्युलर टाइम मॅनेजमेंट करून। आणि मग त्याच्यानंतर पुन्हा जून महिन्यापासून जे आपलं कॅलेंडर चालू झालं, तर त्या केसमध्ये आपण सगळ्याच एक्झाम टार्गेट आणि सर्वच प्री निघल्या। सर्वात पहिल्यांदा आपली झाली RRB PO ची प्री झाली होती, त्याच्यामध्ये पहिल्यांदा पास झालो, त्यानंतर कॉन्फिडन्स आला। त्याच्यानंतर मग पुन्हा IBPS क्लर्क, IBPS PO आणि म्हणजे RRB PO ची प्री निघाली होती, IBPS RRB क्लिरिकलची निघाली, IBPS PO ची पण निघाली, IBPS क्लिरिकलची पण निघाली। AFO ची प्री त्यावर्षी नाही, त्यावर्षी दिलीच नाही। त्यावर्षी AFO ची प्री दिली त्यावर्षी, म्हणजे मग IDBI जॅम मी दिला होता, त्याच्यामुळे मग मी AFO ची प्री स्किप केली। ओके, IDBI जॅमची एक्झाम दिली होती। हो, आय थिंक त्याच्यात वेटिंगला आहे त्यामध्ये। ओके, तिन्ही पण दिल्या, तिन्ही मध्ये पण म्हणजे क्लिअर झालेलो आहे। फक्त लास्ट मध्ये वेटिंग मध्ये पडलो, लास्ट जी IDBI एक्झाम झाली त्यामध्ये वेटिंगला पडलेलो आहे। म्हणजे याच्या अगोदरच्या 2 IDBI क्लिअर आहे, म्हणजे 3 फायनल सिलेक्शन 3 झालेले। म्हणजे एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट तू 3 फायनल सिलेक्शन आणि 1 वेटिंगला, म्हणजे मागच्या वर्षी 2023 मध्ये जर आपण विचार केला तर IDBIच्या 3 वेगवेगळ्या जागा आल्या होत्या JMच्या आणि 2दा एक्झिक्युटिव्हच्या। तर पहिल्या IDBI JM मध्ये फायनल सिलेक्शन, सेकंड IDBI JM मध्ये फायनल सिलेक्शन, थर्ड IDBI JM मध्ये वेटिंग लिस्ट मध्ये आणि SBI क्लिरिकल मध्ये म्हणजे असिस्टंट मध्ये फायनल सिलेक्शन। आता या सगळ्या गोष्टी करत असताना आता कोणतं जॉईन करायचं, IDBI JM की SBI असिस्टंट? नाही, IDBI JM तर वेटिंगला आला लास्ट वाला, त्यामुळे पहिले 2 सोडून दिले होते। ओके, म्हणजे कॉन्फिडन्स होता की माझं सिलेक्शन होणार? मी म्हणजे त्या पद्धतीने फॉर्म पण तसा भरलेला होता, जे MP मधून माझं सिलेक्शन झालेलं आहे। तर तिथे माझं होईल मला माहिती होतं की कन्फर्म सिलेक्शन होणार, कारण की त्यामध्ये मी RRB चे जे फॉर्म निघाले होते ते पण मी लास्ट मोमेंट पर्यंत नाही भरले होते, कारण सिलेक्शन येईल म्हणून काय। ओके, पण भरपूर मुलांचं असं होतं बघ की नवीन बॅचला येतात, बॅचला आल्यानंतर पुढचा मुद्दा असं होतो की त्यांना वाटतं पहिल्याच वर्षी लगेच सिलेक्शन व्हावं। मग तुमच्या तर पहिल्या वर्षी सगळ्याच प्री मध्ये तुम्ही फेल झाले होते, मग तेव्हा तुम्हाला असं डिमोटिवेट वाटलं नाही की त्या केसमध्ये काही? नाही, त्यावेळेस वाटत होतं, पण त्यावेळेस जेव्हा आपण प्री देऊन यायचो तेव्हा आपल्याला समजायचं की बाकीचे जे विद्यार्थी अभ्यास करत आहे, जे की त्यांना 1 वर्ष 1.5 वर्ष झालेलं आहे, त्यांच्यापैकी आपले अटेम्प्ट पण कमी राहायचे आणि त्याच्यामध्ये आपण जे चुका करतोय त्या पण लक्षात यायचं ना, त्याच्यामुळे मग असं डिमोटिवेट होण्याचं पहिल्या वर्षी तर कारण नव्हतंच। पण सेकंड टाइम जेव्हा काही मेन्स वगैरे नाही निघाल्या किंवा प्री नाही निघत होत्या 1-2, तर त्यावेळेस वाटायचं, तर मग मी मित्रांशी बोलायचो
जे आपले प्रिपरेशनला असायचे मित्र वगैरे किंवा मग आपले जुने मित्र त्यांच्याशी बोलत होतो, मग ते एक मोटिवेशन द्यायचे. ओके. सारथीमध्ये तुम्ही बॅच केली, तुम्हाला असं युनिक असं काय वाटलं बरं? काय ह्या गोष्टी मला युनिक वाटल्या ज्याने माझं सिलेक्शन कम्पॅरेटिव्हली लवकर झालं? त्याच्यामध्ये सर मी जेव्हा सारथी जॉईन केली होती त्यामुळे मी कन्सिस्टन्सी ठेवली, जे की बॅचमध्ये सर्वांनी सांगितलं होतं की डेली होमवर्क जे करायचं, त्याच्यामध्ये क्वांटचं डेली होमवर्क असायचं आणि रिझनिंगचं तर एवढं होमवर्क असायचं की डायरेक्ट क्वेश्चन 100 क्वेश्चन जे आपण सॉल्व्ह करायचो ते सोडूनच यावं लागायचं, नाही तर वराडे सर आपल्याला पनिशमेंट सुद्धा द्यायचे. काय पनिशमेंट असते वराडे सरांची? वराडे सरांची पनिशमेंट की समोर बोलवून स्वतःच मारणे, स्वतःलाच मारून घेणे किंवा उठबशास सगळ्यांसमोर काढणे, अशा पनिशमेंट राहायच्या सरांच्या. त्यामुळे मग ते एक त्यावेळेसच पूर्ण क्लिअर करून घेतले होते पूर्ण कन्सेप्ट LRचे वगैरे. त्यामुळे GA इंग्लिश सुद्धा मग बॅचमध्येच पूर्ण झालेलं होतं त्यावेळेस. आणि GAचं जे स्टॅटिक बॅचमध्ये झालं, त्यानंतर मग बॅच संपल्यानंतर जे आपण हे करतो करंट अफेअरला हात लावतो, बॅच नंतर करंट अफेअर आपण सुरू केलं होतं. ओके. आणि लवकर सिलेक्शन झालं, म्हणजे जे काही सर तुम्हाला सांगत होते ते जशाच तसं फॉलो केलं, मनाने कोणताही नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न केला नाही की बाबा एखादी सर म्हणताय ना तुम्ही हे 100 सोडून आणा, तर आपण ते 100 सोडून आणले पाहिजे. तेवढंच राहायचं. पहिले 4 ते 5 महिने जोपर्यंत क्लासेस आपले चालू आहे तोपर्यंत सर सांगतात त्याच्यावर पूर्ण 100% विश्वास ठेवून आपल्याला त्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे. ओके. आता आपण एक सब्जेक्ट वाईज जाऊया थोडंसं. क्वांट मध्ये असे कोणते टॉपिक आहे ज्याच्यावर कम्पॅरेटिव्हली जास्त फोकस केला किंवा क्वांटची तयारी कशी केली? क्वांटमध्ये जर सर्वात पहिल्यांदा जेव्हा मी बॅच करतो तेव्हा अरिथमॅटिक तर माझं पहिले वीक होतं. मी DI आणि ज्या बेसिक मॅथ त्याच्यावर जास्त फोकस केला होता पहिल्यांदा. पण नंतर जेव्हा बॅच कंप्लीट झाली त्याच्यानंतर सरांनी पुन्हा एक बॅच सुरू केली होती अरिथमॅटिकची, त्याच्यामध्ये मी पुन्हा ते अरिथमॅटिक कंप्लीट करून घेतलं होतं. त्याच्यामुळे मग अरिथमॅटिक पण माझं चांगलं झालं होतं. ओके. आणि त्याचा फायदा झाला. भरपूर ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएटच्या मनात एक प्रश्न असतो की मला कमर्शियल मॅथ जमतच नाही, म्हणजे अरिथमॅटिक वाला पार्ट, आणि ती मनातली भीती आहे त्याच्यामुळे ते मुलं ते करतच नाही. तर काय वाटतं बरं, खरंच ते कमर्शियल मॅथ अवघड आहे का? तुमचं ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएशन म्हणून मी विचारतोय. नाही, अवघड म्हणजे एवढं अवघड पण नाही आहे, कारण की मी सुद्धा जेव्हा पहिल्यांदा केलं मला पण काही समजलं नव्हतं बॅचमध्ये. बॅच नंतर मी पुन्हा सरांनी जेव्हा पुन्हा बॅच सुरू केली, मी पुन्हा बॅचमध्ये जॉईन झालो. आणि उन्हाळ्यामध्ये नंतर बॅच संपल्यानंतर पुन्हा एक सरांनी स्पेशल बॅच सुरू केली होती 1.5 महिन्यासाठी. त्याच्यामध्ये पण मी मग कन्सिस्टंट राहिलो. त्यामध्ये मी पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करून घेतले. म्हणजे मी जवळपास कमर्शियलचा अभ्यास 2 ते 3 वेळा केलेला आहे. म्हणजे एकदा रेग्युलर बॅचमध्ये एकदा पुन्हा एकदा लेक्चर, आणि त्याच्यानंतर स्वतःची प्रॅक्टिस, स्वतःची एनालिसिस वगैरे सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे ते मला शक्य झालं की अरिथमॅटिक मध्ये थोडासा काही टॉपिक सोडले तर सर्व याच्यात येत होतं मला. ओके. आणि सर पण शिकवताना एकदम बेसिक पासून शून्यातून शिकवतात, म्हणजे त्या गोष्टी लवकर लक्षात येतातच. रिझनिंग मध्ये काही वेगळं असं नाही. रिझनिंग मध्ये तर मी जेव्हा बॅचच कंप्लीट केली फक्त, कारण की बॅचमध्ये जेव्हा आम्हाला होमवर्क वगैरे द्यायचे तर होमवर्कमध्येच पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होऊन जायचे. त्याच्यानंतर जे क्वेश्चन नाही आले ते सर दुसऱ्या दिवशी आपल्याला समजून सांगायचे, वराडे सर. तर मग बॅच पूर्ण कंप्लीट केली. त्यानंतर मेन्सची बॅच पण केली. त्याच्यानंतर मला असं वाटलं नाही की मी कुठं बॅच केली किंवा पुन्हा त्यांचा व्हिडिओ पण बघितला नाही, त्याच्यातच पूर्ण कन्सेप्ट क्लिअर झाले होते. ओके. म्हणजे एकदाच शिकायची गोष्ट, एकदा तुम्ही शिकले आणि फायनल मध्ये आपली प्रॅक्टिस फक्त ठेवायची, जे PDF मधून करतो आपण किंवा मॉक मधून करतो ते रेग्युलर ठेवली. पण असं डबल पुन्हा लेक्चर करून पुन्हा कन्सेप्ट क्लिअर करायची मला असं वाटत नाही की LR मध्ये गरज पडली. इंग्लिशची भीती असते मुलांच्या मनात कम्पॅरेटिव्हली खूप जास्त. त्यातल्या त्यात ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएटच्या मनात तर पहिली भीती आहे माझा AF चा कट ऑफ निघेल का नाही, इथूनच सुरुवात असते. मग याच्याबद्दल काय बोलशील? याच्याबद्दल जेव्हा मी बॅचमध्ये होतो तेव्हा सरांनी जेव्हा आपल्याला सांगितलं होतं की RC पॅसेज वगैरे शिकवायचे, तेव्हा रिडिंग कसं करायचं काय, तर मी त्याच्यावर फोकस केला की रोज 1 तास वगैरे रिडिंग झाली पाहिजे. एडिटोरियलची किंवा मग काही पण आपण बुक वगैरे वाचतो तर एडिटोरियलची सकाळी एक रिडिंग करायचो, त्याच्यानंतर एक टेस्ट द्यायचो की आपल्या प्लॅटफॉर्मवर राहायची. ओके. तर ते टेस्ट दिल्याच्या नंतर मी त्याचा स्कोअर अनालिसिस राहायचा व्हिडिओ सरांचा, ते बघायचो. आणि नंतर आपल्यामध्ये काय कमतरता म्हणजे आपला कोणता टॉपिक वीक आहे तर त्याच्याबद्दल मग जास्त प्रॅक्टिस करायचं. आणि त्या पद्धतीने इंग्लिशमध्ये इम्प्रुव्हमेंट झाल्यासारखं वाटलं का? म्हणजे जेव्हा सुरुवातीला आपण इथं आलो होतो त्याच्यानंतर आपल्यामध्ये इम्प्रुव्हमेंट झाली. सुरुवातीला इंग्लिशमध्ये तर काही स्कोअरच नव्हता, म्हणजे खूप कमी स्कोअर यायचा, कारण RC नवीनच हे होता ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएटच्या यानं. तर त्या RC मध्ये खूप कमी मार्क्स पडायचे किंवा एरर टॉपिक जे सर्वांना भीती वाटते त्यामध्ये पण कमी मार्क्स यायचे. आणि सगळ्यात म्हणजे मग क्लोज टेस्ट वगैरे झाल्या, त्या सर्व जे टॉपिक आहे ते सर्वांची पहिले पूर्ण अभ्यास केला.
त्याच्यामध्ये पूर्ण इम्प्रुव्हमेंट केली, नंतर होते थोडं थोडं अभ्यास केला. म्हणजे अंडरस्टँडिंग बेस आहे आपल्याला, तो आरसी पॅसेज असेल किंवा कोणती पण गोष्ट असेल अंडरस्टँड करून घ्यावं लागेल, नुसतं वाचून लगेच. म्हणजे त्यामध्ये पण एक आहे की आजच समजेल असं नाही आहे की कधी कधी एखादा आरसी पॅसेज नाही समजत, दुसऱ्या दिवशी समजून घेण्याचा प्रयत्न करायचा दुसरा आरसी पॅसेज. कोणता इकॉनॉमिक विषय राहते, कोणता क्लायमेट विषय राहते, काही विषय समजतात काही विषय नाही समजत, पण तेव्हा डिमोटिवेट व्हायचं नाही आहे की आज आपल्याला पॅसेज समजला नाही आहे, पण त्याच्यावर काम करत सुरू ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर येतं आपलं जनरल अवेअरनेस वाला पार्ट. 50 मार्कला तो सब्जेक्ट आहे. IDBI GM तुमचे 3दा सिलेक्शन झालं, तिथं 60 मार्कला जनरल अवेअरनेस होता. SBI असिस्टंट मध्ये फायनल सिलेक्शन झालं, तिथं 50 मार्कला जनरल अवेअरनेस होता. तर हे असं होतं का शेवटच्या 10 दिवसामध्ये तयारी केली, GA ची तयारी झाली? नाही, शेवटच्या 10 दिवसामध्ये अजिबातच तयारी होणार नाही, कारण की GA चा जे अभ्यास आहे तो पहिले बॅच पासून सुरुवात केला होता. ओके. बॅचमध्ये बॅचमध्ये तुम्ही स्टॅटिक पोर्शन शिकवला होता, त्याच्यामध्ये स्टॅटिक बँकिंग, स्टॅटिक जनरल जे असते, स्टॅटिक जीके वगैरे शिकवलं, स्टॅटिक बँकिंग, गव्हर्नमेंट स्कीम वगैरे ह्या सर्व स्टॅटिक मध्ये तुम्ही पहिल्यांदा शिकवलेल्या होत्या 6 महिन्यात पहिल्या. त्याच्यानंतर जेव्हा प्रिपरेशन स्टार्ट झाली त्याच्यानंतर मग आपण सुरुवात केली जनरल अवेअरनेस, जे की करंट अफेअर्स पार्टला सुरुवात केली. तर ते रेग्युलर बेसिसवर जर करंट अफेअर केलं तर होते. शेवटच्या 10 दिवसात नाही होणार, एवढं नाही होणार. नाही. किती सोर्स वापरले तुम्ही जनरल अवेअरनेस साठी? किती वेगवेगळ्या सोर्सेसचा यूज केला होता? मी तसा एक तर आपला क्लासचा होताच, तर तुम्ही जसं म्हणलं त्याप्रमाणे मी अजून एक सोर्स ठेवला होता युट्यूबवरचा. जसं की परचम क्लासेस जे आहे युट्यूबवर मंथली लेक्चर असतं की डेली असतात? डेली जे करायचे 30 मिनिटाचं लेक्चर राहायचं त्यांचं. 30 मिनिटं म्हणजे कुठं आपले असेच जातात चहा पाणी जर गेलो आपण. म्हणजे एक रेग्युलर माझी लेक्चर आणि त्याच्यासोबत सोबत तुम्ही परचम क्लासेस. म्हणजे मी तुम्हाला रेग्युलर सांगत असतो की जनरल अवेअरनेस नाव सब्जेक्ट खूप मोठा आहे, ज्याच्यामध्ये काय विचारलं जाईल याचं सांगू शकत नाही आपण, काही विचारलं जाऊ शकतं. म्हणून जर वेळ भेटत असेल तर 100% कोणताही एखादा सोर्स फॉलो करावा जो तुम्हाला कम्फर्ट वाटेल. म्हणजे हे मी डे 1 पासून नवीन बॅचेसला पण या गोष्टी सांगतो. कोणताही एखादा सोर्स जो तुम्हाला कम्फर्ट वाटेल. एखाद्याला परचम क्लासेस कम्फर्ट वाटतात, एखाद्याला अजून वेगवेगळे नंबर ऑफ क्लासेस आहे, त्यातला जो कोणता कम्फर्ट वाटेल तो वाचावा. अर्धा तास असेल, 1 तास असेल, तेवढा वेळ तुम्ही कंपॅरेटिव्हली दिला पाहिजे. आणि सोबत आपला 1-1.5 तासात जो आपले सेशन असतात ते. आणि शेवटच्या फेजमध्ये 10 दिवस किंवा शेवटचे 5-7 दिवस आपले रिव्हिजन सेशन असतात. तर त्याचा कंपॅरेटिव्हली विद्यार्थ्यांचा म्हणणं जास्त फायदा होतो. रिव्हिजन सेशनचा पण फायदा होतो. आणि शेवटच्या 10 दिवसामध्ये आपण ज्या काही मंथली मॅगझिन्स वगैरे आहे, ज्या की आपण अदर सोर्सच्या पण वापरतो, तुमच्या सोर्सच्या पण वापरतो, त्या सर्व एकदा हाताखालून गेलेल्या पाहिजे, की म्हणजे आपल्याला एक त्याच्याबद्दल एक हे येते की रिव्हिजन होऊन जाते पुन्हा. आणि व्हिडिओ लेक्चर तर राहतात तुमचे लास्ट 10 दिवसामध्ये किंवा 5 दिवसात. तर ते शेवटचे एक्झामला टार्गेट सेशन, म्हणजे त्यातलं महत्वाचे पॉईंट्स तेव्हा पुन्हा कानावर पडतात. पण ते तेव्हाच कळतं जेव्हा आपण आधी काहीतरी केलं. करंट अफेअरचा असा विषय आहे की जो आपण सुरुवातपासून जर आपण फॉलो केलं एक न्यूज वगैरे, तर आपल्याला लास्ट 10 दिवस समजतात. नाहीतर मग लास्ट 10 दिवसामध्ये काही समजणार नाही. ओके. त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा होतो बघा. आता ह्या सब्जेक्टची तयारी केली, सोबत ऍग्रिकल्चर साठी काय केलं होतं नवीन? असं ऍग्रिकल्चर साठी मी फक्त पहिले 6 महिने जे आहे ते सरांची बॅच जे होती पूर्ण बॅच मध्येच वेळ जायचा, तर त्याच्यामुळे तेच कम्प्लीट केलं फक्त. ओके. तेवढंच. त्याच्यानंतर मग मी ऍग्रिकल्चर जास्त म्हणजे टाइम मॅनेजमेंट केला, तर ऍग्रिकल्चरला खूप कमी टाइम द्यायचो आणि जनरल बँकिंगला थोडा जास्त टाइम. बरोबर. कम्पॅरेटिव्हली तुम्ही जनरल बँकिंगकडे शिफ्ट झाला केसमध्ये. ओके. आता हे ज्या मॉक टेस्ट वाला पार्ट आहे तो कधीपासून चालू केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांना वाटतं नवीन बॅच आली लगेच मी मॉक टेस्ट चालू कराव्या, तर तो वाला मुद्दा कधीपासून चालू केला पाहिजे? ते जेव्हा पहिले बॅच कम्प्लीट करतो आपण, पहिल्यांदा बॅच कम्प्लीट झाल्याच्या नंतर पहिल्यांदाच मुलांनी ऑफलाईन प्रॅक्टिस केली पाहिजे. जे की वेगवेगळ्या PDF असेल किंवा मग वेगवेगळ्या सोर्स मधून आपण ऑनलाईन पण एखादी PDF वगैरे डाउनलोड करून ते सॉल्व्ह करायचे, बुक सॉल्व्ह करायचे नवीन बॅच संपल्यानंतर. ऑफलाईन प्रॅक्टिस एक मस्ट आहे, महिना 1.5 महिना किंवा 2 महिने. 4 महिन्याची बॅच संपल्यानंतर कमीत कमी महिना 1.5 महिना अजून ऑफलाईन प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि त्याच्यानंतर मॉक टेस्ट शिफ्ट व्हायचं. जसं की सेक्शनल टेस्ट पासून सुरुवात करायची. सेक्शनल टेस्ट झाल्या त्यानंतर मग कंबाईन टेस्टच्या नंतर मग काही दिवसानंतर मग थोडं मेन्सच्या सेक्शनल टेस्ट, त्याच्यानंतर मेन्सच्या सेक्शनल टेस्ट संपल्यानंतर मग मेन्सच्या फुल लेंथ टेस्ट, असं शिफ्ट व्हायला पाहिजे. तुम्ही कोणता सोर्स वापरला त्यासाठी? मी गाईडली आणि अड्डा हे 2 सोर्स वापरले. मला वाटतं सुरुवातीच्या फेज मध्ये अड्ड्याने सुरुवात करावी. अड्डाने सुरुवात करावी. सुरुवातीलाच लयच गाईडली किंवा ओलिव्ह बोर्डच्या केसमध्ये आपण गेलो तो डिफिकल्टी लेवल कम्पॅरेटिव्हली हाय असते, म्हणून अड्ड्याने पेपरची सुरुवात करावी आणि त्याच्यानंतर हळूहळू गाईडलीवर किंवा तिकडं शिफ्ट व्हावं. ओके. तर यावेळेला सगळ्या गोष्टी होत्या. सोबत अजून अशा कोणत्या गोष्टी ज्या विद्यार्थ्यांना तुम्हाला सांगूशी वाटतात की विद्यार्थी जर चुकतो असं तुम्हाला वाटतं, तुमच्या फेजमध्ये तुम्ही कुठेतरी चुकले होते, आज पण विद्यार्थी तयारी करत असताना ह्या गोष्टी चुकतो आणि त्या गोष्टी त्यांनी आतापासून सुधारवल्या पाहिजे?
तर जेव्हा म्हणजे चुका म्हणायचं झाल्या तर जेव्हा विद्यार्थ्याला मॉकमध्ये कमी स्कोर येतो, कमी स्कोर आल्यानंतर जेव्हा ते डिमोटिवेट होतात आणि दिवसभर त्यांचा तो वाया जातो की आपल्याला खूप विचार करण्यात ओव्हरथिंक करतात विद्यार्थी. तर ते ओव्हरथिंक नाही केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी, कारण की कसं आहे ते मॉक टेस्ट राहते, मॉक टेस्टमध्ये कमी मार्क्स येणं साहजिक आहे, पण त्याच्यानंतर आपण त्याचं ॲनालिसिस करून प्रॉपर त्याच्यामध्ये काय चुकलं, काय आपल्याला नवीन करता येईल, त्यामध्ये कोणता सब्जेक्ट वीक आहे हे बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यानंतर झालं की खूप असं म्हणजे आता विद्यार्थी असे आहे की 1-2 वर्षापासून प्रिपरेशन करतात, त्याच्यामध्ये मुलं डिमोटिवेट होतात की आपण खूप वर्षापासून अभ्यास करत आहे, त्याच्यामध्ये असा काहीतरी फेज येतो की ते मग की नाही आता आपल्याला सोडायचं आहे. तर त्या फेजमध्ये त्यांनी काय केलं पाहिजे की एकमेकांशी बोललं पाहिजे, म्हणजे मित्रांशी बोललं पाहिजे की आपण कोणत्या फेजमधून जात आहे. म्हणजे मित्रांशी जर सांगितलं तर आपलं ते एक बर्डन कमी होतं की आपल्या मनामध्ये काय सुरू आहे काय नाही, त्याच्यामध्ये मग आपण जास्तीत जास्त फोकस आपण आपल्या अभ्यासाकडे करतो, त्या विचारांकडे नाही करत. ते मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे. ओके. मला पण एक मुद्दा वाटतो की बाबांनो, जेव्हा आपण मॉक टेस्ट देत असतो तेव्हा काही गोष्टी महत्त्वाच्या ज्या लक्षात घेतल्या पाहिजे. सपोज सध्या RRBची एक्झाम आहे किंवा अपकमिंग एक्झाम आता RRBचीच आहे, तर आपला जो सब्जेक्ट स्ट्रॉंग आहे त्या सब्जेक्टपासून आपण एक्झामला चालू करावं, म्हणजे जी मॉक टेस्ट असेल त्या मॉक टेस्टला चालू करावं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा होतो मॉक टेस्ट देत असताना, सर मी मॉक टेस्ट देतो ती 45 मिनिटाची, पण त्याच्यानंतर ती मॉक टेस्ट ओपन करूनच बघत नाही, मी फक्त स्कोअर पाहतो, तो लॅपटॉप किंवा तो मोबाईल बंद करून टाकतो. तर ते मॉक टेस्ट देण्यात काहीच लॉजिक नाही आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो ती जी 45 मिनिटाची टेस्ट आपण दिलेली आहे, मिनिमम पुढचा तास 1.5 तास त्या पेपरची ॲनालिसिस केली पाहिजे. कोणकोणते मुद्दे मला जमले, कोणकोणते नाही जमलेले का बरं नाही जमले, किंवा जे जमले त्याला का बरं टाइम जास्त लागला, ह्या सगळ्या गोष्टींची बारीक ॲनालिसिस आपण केली पाहिजे आणि मग पुढच्या मॉक टेस्टवर गेलो पाहिजे. सेम त्याच पद्धतीने मेन्सची टेस्ट देत असताना मी कायम एक मुद्दा सांगत असतो की GNA किंवा कॉम्प्युटरने तुम्ही एक्झामची सुरुवात करू नका. पेपर देत असताना क्वांट, रिझनिंग किंवा इंग्लिशने पेपरची सुरुवात करा. शेवटच्या काही मिनिटांमध्ये म्हणजे 30 मिनिटांमध्ये शेवटच्या तुम्ही GA किंवा कॉम्प्युटरवाला पार्ट ठेवू शकता, किंवा शेवट 35 मिनिटं त्यावाला पार्टला देऊ शकता. कारण GA मध्ये काय विचारतील हे कम्पॅरेटिव्हली माहित नसतं, कॉम्प्युटरचा पेपर कसा येईल कम्पॅरेटिव्हली माहित नसतं. म्हणून पेपरची सुरुवातच जर क्वांट रिझनिंगने आपण त्या केसमध्ये केली तर थोडासा कॉन्फिडन्स त्या केसमध्ये वाढेल. जर GA ने पेपर सुरुवात केली किंवा कॉम्प्युटरने पेपर सुरुवात केली आणि अचानक पेपर अवघड आला, त्याचा इम्पॅक्ट पूर्ण पेपरवर पडतो. टाइम मॅनेजमेंट चुकून जाते, टाइम मॅनेजमेंट सगळ्या गोष्टी चुकून जातात. किंवा रिझनिंगने पेपरची सुरुवात केली आणि लगेच मी पझलच घेतले, तर त्या केसमध्ये पण एखादं पझल स्टक झालो आपण, तर त्याच्यामध्ये पण कॉन्फिडन्स डाऊन होतो. तर एक्झाम देत असताना ह्या गोष्टी कम्पॅरेटिव्हली लक्षात घ्याव्या का मी कोणत्या टॉपिक पासून चालू करणार आहे, कोणत्या सब्जेक्टच्या कोणत्या टॉपिक पासून चालू करणार आहे. थोडंसं या प्रकारची पण ॲनालिसिस आपण पेपरच्या अगोदर करून ठेवली पाहिजे. ही एक गोष्ट महत्त्वाची वाटते जेव्हा आपण एक्झाम वगैरे जो त्यावेळेस. ह्या सगळ्यांच्या सोबत आता सिलेक्शन होण्याआधीचं आणि सिलेक्शन झाल्यानंतरचा काही डिफरन्स जाणवतो का? हां, म्हणजे सिलेक्शनच्या जेव्हा आपण फेजमध्ये होतो तेव्हा खूप म्हणजे असं वाटायचं की म्हणजे सिलेक्शन लवकर झालं पाहिजे, कारण की आपण एवढी 2 वर्षापासून मेहनत घेतो आहे, घरचे वाट बघत आहे की आपला मुलगा सिलेक्ट होईल किंवा काहीतरी करून दाखवेल. तर जेव्हा सिलेक्शन झालं त्याच्यानंतर जेव्हा घरच्यांची जे रिॲक्शन होती किंवा घरच्यांचा जे आनंद होता तो बघण्यात खूप हे झालेला आहे. त्यांना खूप आनंद झाला की मुलगा सिलेक्ट झाला. आणि कोणत्याही आई वडिलांचं एकमेव ध्येय असतं की 2 रुपये त्यांनी कमी कमवले तर चालेल, पण मुलाच्या यशामध्ये जे काही मुलाला यश भेटतं त्याच्यातच ते यशस्वी असतात. तर तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की जेव्हा मुलगा यशस्वी होतो तर त्याचे एवढं सुख त्या आई वडिलांसाठी कोणतंच नाही. ओके, एक रॅन्डमली मी क्वेश्चन विचारतो फक्त तुम्हाला, दिवसभरात किती वेळ दिला पाहिजे अभ्यासाला? तर सर मी फुल टाइम जेव्हा अभ्यास करायचो तेव्हा माझा 7 ते 8 तास माझा अभ्यास व्हायचा, जे मी काउंट करत होतो त्यावर. म्हणजे नुसतंच मी लॅबमध्ये 12 तास बसलेलो, पण त्याच्यात तुम्ही मेंटली तिथे प्रेझेंट पण गोष्टी मॅटर करता. नाही तर मी सकाळी 7ला लॅबमध्ये जातो, रात्री 12 वाजता लॅबमध्ये येतो, दिवसभरात 14 तास मी अभ्यास करतो, पण 14 तासापैकी तुम्ही मेंटली प्रेझेंट किती वेळ हे महत्वाचं आहे. मेंटली 6 ते 7 तासापर्यंत आपण प्रेझेंट राहिलंच पाहिजे. म्हणजे जर बँकिंग मध्ये फायनल सिलेक्शन मिळवायचं असेल तर एक ऑन एन एव्हरेज 8 तासाचा अभ्यास पण सफिशियंट आहे. अजून असा कोणता एखादा सल्ला आहे जो विद्यार्थ्यांना द्यायचा आहे? जेव्हा प्रिपरेशन करत असताना आपण बॅच संपल्यानंतर जेव्हा आपण प्रिपरेशन करतो, मॉक टेस्ट देतो, तेव्हा आपण डेली डायरीवर फोकस केला पाहिजे की आपण डेलीमध्ये की कोणत्या गोष्टी इन्क्लूड करत आहोत, की क्वांट रिझनिंगचा किती आपला अभ्यास झाला पाहिजे, प्री मेन्सला किती आपण वेटेज दिला पाहिजे, हे सर्व स्वतः मेंटेन ठेवलं पाहिजे डेली डायरीमध्ये, हे मी सांगतो. म्हणजे डेली डायरी मेंटेन केली पाहिजे. म्हणजे काल मी कोणती टेस्ट दिली, त्याला मला किती मार्क पडले, माझ्या कुठं चुका झाल्या, त्या चुका मी कशा पुन्हा सुधारून मी पुढची टेस्ट देतोय. म्हणजे आपल्या चुका आपल्याला कुठेतरी मागे दिसल्या पाहिजे, या चुका माझ्या होत होत्या.
नाही ते एक्झाम देतोय, टेस्ट देतोय, ती टेस्ट सबमिट केली, काय चुका झाल्या त्या पाहिल्या नाही, काहीच नाही, तर त्याच्यात काही फायदा होणार नाही. जर डेली डायरी मेंटेन जर ठेवली तर आपलं ते इम्प्रूव्हमेंट दिसून पडते की मागच्या महिन्यामध्ये आपण कोणत्या लेवलला होतो आणि ह्या महिन्यामध्ये किती आहे, किंवा मागच्या महिन्यामध्ये आपण आपली इफिशियन्सी किती होती, अभ्यास करायची किती तास अभ्यास करायची इफिशियन्सी होती, आणि नंतर आता कधी इम्प्रूव्हमेंट किती झाली हे आपल्याला माहिती पडते. ओके, डेली डायरी. तर ह्या पद्धतीने त्यांनी अभ्यास केला होता आणि लवकरात लवकर म्हणजे अराउंड 1.5 वर्षामध्ये, 1.25 वर्षामध्ये फायनल सिलेक्शन त्यांनी मिळवलंय. सेम याच पद्धतीने तुमचंही फायनल सिलेक्शन होऊ शकतं. तुम्ही या पद्धतीने तयारी केली, सिलेक्शन होऊ शकतं. आपल्यातलेच विद्यार्थी दरवर्षी सारथी एज्युकेशन मधून 1000 पेक्षा जास्त विद्यार्थी सिलेक्ट होतात. त्यामधला हा एक विद्यार्थी, असे अजून हजारो विद्यार्थी ते दरवर्षी पास होतात. त्यांचंही शेड्यूल याच पद्धतीने असतं, त्यांनाही शिकवायला आम्हीच असतो, तेही याच पद्धतीने तयारी करतात आणि त्यांचं फायनल सिलेक्शन होतं. तर तुमचंही फायनल सिलेक्शन होईल. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, खचून जाऊ नका. एखादा दिवशी टेस्ट अवघड गेली किंवा दुसरे काही गोष्टी झाल्या तर आपला कॉन्फिडन्स डाऊन होऊ देऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा, 100% सिलेक्शन होईल तुमचं. पण पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन फायनल सिलेक्शन झाल्याबद्दल. धन्यवाद. भेटूया पुढच्या सत्रामध्ये.